साताऱ्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांनी मिळून आम्ही आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो. कडू मॅडमना हे निवेदन देण्यात आलेलं आहे. आमचे ते 2 पत्रकार आहेत, तुषार तपासे आणि ओंकार कदम, यांच्या विरोधात काही सामाजिक संघटनेच्या एका कार्यकर्त्यांना आंदोलन चालू केलेलं आहे. वैयक्तिक जीवनामध्ये आमच्या पत्रकारांनी काय करावं याच्या विरोधात जर कोण आंदोलन करत असेल तर याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. कारण आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही व्यवसाय कसे चालवायचे किंवा कुठले व्यवसाय करायचे, आम्ही काय बेकायदेशीर कोणते व्यवसाय करत नाही. पण जे काही व्यवसाय करतो त्या व्यवसायाला जर आम्हाला चालना द्यायची असेल तर आम्ही जे करत असेल या व्यवसायाविरोधात जर आमच्या जर कोण उठला असेल तर त्याला सातारचे पत्रकार सडन तीव्र निषेध करून त्याचा जाहीर धिक्कार करतील आणि यापुढं अशा पद्धतीनं आमच्या ज्या काही पत्रकारांच्या विरोधात कोण आंदोलन चुकीचं करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आमच्या तुषार तपासे आणि ओंकार कदम यांच्या विरोधात ज्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांना आंदोलन चालू केलेलं आहे, त्यांचे जे काही उत्खनन केलेल्याचा जो काही आरोप केला जातोय तो जो काही प्रकार आहे तो सगळा निकाली लागलेला प्रकार आहे. तो त्याचे पुरावे देखील आहेत. असं असताना देखील त्याचा खोटा पुरावा घेऊन किंवा त्याच्यातला जुना जो काही रेकॉर्ड घेऊन त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. हे ठरवून आंदोलन बदनामीचं आहे असं एक पत्रकारांचा आरोप आहे. आणि या पद्धतीनं जर पत्रकारांची कोण बदनामी करत असेल तर मात्र हे चुकीचं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेकायदेशीर आंदोलन चाललेलं आहे. जी गोष्ट निकाली लागलेली आहे त्या दाखल्याचं आंदोलन चालू आहे. मुळात हे आंदोलन वैयक्तिक द्वेषापोटी आंदोलन चालू आहे आणि संदीप जाधव त्या आंदोलनकर्त्याचं नाव आहे. मुळात जी गोष्ट निकाली लागलेली आहे त्याच गोष्टीचा पंचनामा किंवा काहीतरी कागद घ्यायचा आणि आंदोलन करायचं ह्याला काहीच अर्थ नाही. आणि एखाद्या पत्रकाराला किंवा एखाद्या दैनिकाला त्या नावाखालची म्हणजे विनाकारण बदनाम करायचं ही चुकीची गोष्ट आहे. आणि ह्याच्या संदर्भातच आज जिल्हाधिकारी कार्यालयात SP ऑफिसमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि ह्याच्या पुढं असलं कोणतंही कृत्य पत्रकारांच्या विरोधात खपवून घेतलं जाणार नाही.